407 वाहनात झोपलेल्या युवकाचा उष्माघाताने मृत्यू. दिग्रसमध्ये भीषण उकाड्याचा फटका, शहरात 2 मृत्यूंनी खळबळ. दिग्रस शहरात वाढत्या तापमानाने जीवघेणे रूप धारण केले असून उष्माघातामुळे 2 इसमांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील शंकर टॉकीज चौक तसेच शासकीय विश्रामगृहासमोरील परिसरात हे दोघे मृत अवस्थेत आढळून आले. मृतांपैकी आनंद राजू वाडवे वय 26 राहणार म्हैस गव्हाणे तालुका हिंगोली हा दिग्रस शंकर टॉकीज परिसरात पुलाजवळ उभा असलेल्या 407 वाहनाच्या मागील बाजूस झोपलेला होता. प्रचंड उकाड्यात वाहनात झोपल्याने त्याला उष्माघाताचा फटका बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही वेळाने तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर दुसरे अंदाजे 50 वर्षीय अज्ञात इसम शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळला. त्याची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. दिग्रस शहरात शुक्रवारी तब्बल 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. प्राथमिक चर्चेनुसार दोघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, सावलीत राहावे व भरपूर पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.